ती हो अरविंद, तुझं बरोबर आहे. पण एक सांगू का, यशोधरा आपल्या सगळ्यांनाच हवी आहे. भले ताराच्या गोळीने ती जखमी झाली असेल तरी तिला आपल्याला जिवंत पाहायचंय. पण जसा श्रेयस भ्रमिष्ठ झालाय तरीही आपण त्याला इतकं जपतोय. म्हणजे तो भ्रमिष्ठ झालाय हे सत्य आपण स्वीकारलंय ना. पोलिसांनी जे सांगितलंय ते हळूहळू आपल्याला स्वीकारायलाच पाहिजे. मनाची तयारी करायलाच लागणार आहे. हे बघ शकुंतला, जोपर्यंत यशोधरेचा मृतदेह मी माझ्या डोळ्यांनी बघत नाही तोपर्यंत या गोष्टीवर मी विश्वास ठेवणार नाही. नाहीच ठेवायचा. मी तर म्हणते ठेवायचाच नाही. पण आजी एक गोष्ट लक्षात घ्या, ताराच्या बोटांचे ठसे त्या बंदुकीवर सापडले हे सत्य तर आपल्याला विसरता येणार नाही ना. ताराचा पण एवढा उदो केला, श्रेयससाठी तिच्या हातापाया पडलो आणि ती एवढी घातकी निघेल असं वाटलंही नाही. काय नाही केलं आपण तिच्यासाठी. पण आपल्या घरचा भेदी आपण घरातच पोचत होतो. ती जशी दिसते ना तशी नाहीये बरं का. बस झालं शकुंतला. पोलिसांनी तिला चौकशीसाठी नेले आणि तू तर तिला गुन्हेगार ठरवून मोकळी झालीस. पण तिनं जर काही केलं असेल ना तर त्याची शिक्षा ती भोगेलच. पण ताराच्या अटकेमागे जर कोणाचं काळं बेरं असेल तर त्याला मी सोडणार नाही. मग तो घरचा असो की बाहेरचा. तुम्ही ठेवा विश्वास, माझं काहीही म्हणणं नाही.